कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील बाजूला तावडे हॉटेल परिसरात 27 वर्षांपूर्वी उभारलेलं प्रवेशद्वार तिशी गाठण्याअगोदरच मोडकळीला आलंय. ठिसूळ झालेल्या भिंती, देखभालीअभावी पडलेली आणि वाढत गेलेली भेग, काही ठिकाणी बांधकामाचा तुटलेला आणि लोंबकळणारा भाग यामुळे हे प्रवेशद्वार धोकादायक स्थितीत उभा आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी दिल्या असल्या तरी कोल्हापूर महानगरपालिकेचं काम आणि वर्षानुवर्ष थांब अशीच परिस्थिती कायम आहे. या कमानीखालून दररोज हजारो वाहनं आणि नागरिक प्रवास करतात. जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत या अवघ्या 27 वर्षांच्या मोडकळीला आलेल्या या प्रवेशद्वाराचं वास्तव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. यानंतर आज महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार NS पाटील, निवास पवार तसंच उमेश बागुल यांनी प्रवेशद्वाराची पाहणी केली. प्रशासकांनी महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्यात. या सूचनांनुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.